अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं या पवित्र आणि आध्यात्मिक प्रवासात। आज आपण उलगडणार आहोत एक विलक्षण व रहस्यमय गोष्ट। 108 वेळा मंत्र जप केल्यावर साधकाच्या आयुष्यात कोणते बदल घडतात, कोणत्या दिव्य शक्ती त्याला स्पर्श करतात आणि कोणते अद्भुत अनुभव त्याला मिळतात। जेव्हा एखादा भक्त पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने व सातत्याने मंत्र जपत राहतो, तेव्हा त्याच्या जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही। मग तो आपल्या मार्गातील अडथळा असो किंवा नशिबाची परीक्षा असो किंवा मनातील अशांती असो, हा मंत्र जप त्या सर्वांना हरून टाकतो। पण प्रश्न असा आहे की 108 वेळा मंत्र जप म्हणजे नक्की काय? पण ही संख्या केवळ आकड्यात छोटी वाटते, तर तिच्यातील शक्ती ही अमाप आहे। 108 वेळा मंत्र जप केल्याने साधकाच्या जीवनाला नवीन वळण देणारी दिव्य साधना ठरते। असंख्य साधकांनी या मंत्र जपाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनात विलक्षण परिवर्तन अनुभवले आहे। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। कोणताही स्वामींचा मंत्र निवडून तो 108 वेळा उच्चारणे, श्रवण करणे व लिहिणे किंवा मानसिक जप करणे हीच या साधनेची खरी ताकद आहे। 108 वेळा मंत्र जप हा केवळ इच्छापूर्तीसाठी नाही, तर संकट निवारण व आध्यात्मिक उन्नतीसाठीही केला जातो। हा जप मन आणि शरीर, आत्मा शुद्ध करणारा आध्यात्मिक व अद्भुत मार्ग आहे। जेव्हा साधक हा सतत मंत्र जपत राहतो, तेव्हा त्याचे मन स्थिर होते व नकारात्मक ऊर्जा व विचार दूर जातात। अंतःकरणात निर्मळता निर्माण होते आणि साधकाचे दैवी शक्तीशी एक गोड नाते जोडले जाते। पण भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा मंत्र तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत कमीत कमी 108 वेळा रोज ऐकायला हवा किंवा कामामुळे तुमच्याकडे पुरेसा वेळ मिळत नसेल, तर तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईल वर लावून तुमचे काम करत करत सुद्धा ऐकू शकता। 108 वेळा मंत्र जप पूर्ण झाल्यावर मंत्र हा हळूहळू जागृत होऊ लागतो। साधकाच्या अंतःकरणात त्याची दिव्य ऊर्जा प्रकट होऊ लागते। त्यामुळे हा जप केवळ शब्दांचा उच्चार नसून परमेश्वरी शक्ती सोबत साधलेला जिवंत संवाद आहे। आपल्याला कोणते दैवत आवडते, कोणता भगवंत आवडतो, त्यानुसार मंत्र निवडावा। शांत ठिकाण आणि नियमित वेळ निवडणे महत्त्वाचे आहे। पहाटे, संध्याकाळी किंवा रात्री मंत्र जप केल्याने सर्वाधिक फलदायी ठरतो। माळेचा वापर केल्याने जप हा अधिक शिस्तबद्ध होतो। एका माळेत 108 वेळा मंत्र जप होतो। साधक जर हे नियमितपणे करतो तर त्याला दिव्य अनुभव प्राप्त होतात। रोज ठराविक संख्येने मंत्र जप करणे हे साधनेचे खरे रहस्य आहे। आता पाहूयात 108 वेळा मंत्र जप केल्याने साधकांना कोणते दिव्य अनुभव मिळतात। मनशांतीचा अनुभव। नेहमी मंत्र जप केल्याने मनातील अस्थिरता ही शांत होते। वाईट विचार, भीती व नकारात्मकता दूर होते। नकारात्मक
शक्ती लय पावतात। कधी कधी मंत्र जपाने साधकाला स्वप्नामध्ये देवाचे दर्शनही घडते। दैवी शक्तीचा अनुभव स्वप्नात, ध्यानात किंवा रोजच्या जीवनात दैवी शक्तीचे मार्गदर्शन सुरू होते। ते एखादे स्वप्न सुद्धा असू शकते किंवा एखादी आकस्मिक भेट सुद्धा असू शकते, नाहीतर एखादे चिन्ह स्वरूपातही आपल्याला मार्गदर्शन संदेश मिळू शकतो। कर्म विपाक शुद्धीचा अनुभव मंत्र जपामुळे मागील जन्माचे किंवा या जन्मातील वाईट कर्माचे फळ हे नष्ट होऊ लागतात। साधकाला नवीन ऊर्जा प्राप्त होते। शारीरिक व मानसिक आरोग्यात बदल होतो। अनेक साधक सांगतात की दीर्घकाळ केलेल्या मंत्र जपामुळे मानसिक शारीरिक आजार हा मंत्र जपाने दूर होतो आणि मनात नवीन तेज जागृत होते। इच्छा पूर्तीचा अनुभव जेव्हा साधक खऱ्या मनाने, श्रद्धा आणि भावनेने जप करतो, ईश्वर त्याच्या मनोकामना पूर्ण करतो। आज जर तुमचे मन वारंवार खचत असेल, पैशाची चिंता तुम्हाला सतत त्रास देत असेल, खूप सारी धनदौलत संपत्ती मिळवण्याची इच्छा असेल, तर तुम्ही आज केवळ हा मंत्र ऐकू नका, तर रोज सकाळी ठरवून संकल्प करून या चॅनल वरील एक मंत्र तुम्ही रोजच्या रोज 108 वेळा ऐकत राहा। तुम्ही असा संकल्प करा की आध्यात्मिक माहिती या चॅनल वरील मी रोज एक मंत्र तरी 108 वेळा श्रवण करेल। मग पहा, तुमच्या जीवनात नव्या संधीचे व संपत्तीचे दरवाजे नव्याने उघडू लागतात। तुम्ही फक्त मंत्र जप रोजच्या रोज 108 वेळा ऐकत राहा। जो मंत्र जपाचा व्हिडिओ तुमच्या समोर येईल, त्या मंत्र जपावर क्लिक करून तुम्ही तो मंत्र जप रोज नित्य नियमाने ऐकत राहा। ज्याने कुणीही या चॅनलला मनापासून सबस्क्राईब केले आहे व या चॅनल वरील स्वामींचे दिव्य मंत्र श्रवण केले आहेत, त्यांना नक्कीच अनुभव आलाच असेल। कमेंट मध्ये नक्की कळवा की कुणी या चॅनलला सबस्क्राईब करून या चॅनल वरील दिव्य मंत्र रोजच्या रोज 108 वेळा श्रवण केला आहे। ज्यांनी या चॅनल वरील मंत्र 108 वेळा श्रवण केला आहे, त्याचे भाग्य बदलले आहे, संकटे दूर झाली आहेत आणि जीवनात नवीन प्रकाश उजळला आहे। म्हणून पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। या व्हिडिओला लाईक करा। आपल्या 5 मित्रांबरोबर जी खूप जवळची आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि या आपल्या आध्यात्मिक माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला जर खरंच स्वामींचा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच या आध्यात्मिक माहिती चॅनलला सबस्क्राईब करसाल। चला तर स्वामींचा दिव्य मंत्र ऐकायला सुरुवात करूया। त्याचबरोबर स्वामींचा मंत्र हा खूप शक्तिशाली आहे। तुमचे मन एकाग्र करून हा मंत्र ऐकून पहा, नक्कीच तुम्हाला अनुभव मिळेल। ओम श्री स्वामी आत्मज्ञान दाताय नमः। 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 ओम श्री स्वामी आत्मज्ञान दाताय नमः।
आत्मज्ञानदाताय नमः। ओम श्री स्वामी 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 आत्मज्ञानदाताय नमः। ओम
आत्मज्ञानदाताय नमः। ओम श्री स्वामी 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 आत्मज्ञानदाताय